बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात। उद्धव यांनी काँग्रेसच्या सभेमध्ये हिंदुत्वाची घोषणा टाळली। उद्धव मतांसाठी किती लाचारी कराल? घोषणा टाळल्याने उद्धव हे भाजपाच्या निशाण्यावर आलेले आहेत। उद्धव यांनी काँग्रेसच्या सभेमध्ये हिंदुत्वाची घोषणा टाळलेली आहे, त्यामुळे ते भाजपाच्या निशाण्यावर आलेत। उद्धव यांनी काँग्रेसच्या सभेमध्ये हिंदुत्वाची घोषणा टाळली, त्यामुळे उद्धव ठाकरे हे भाजपाच्या निशाण्यावर आलेत। उद्धव ठाकरे मतांसाठी किती लाचारी कराल असं वक्तव्य भाजपाकडून करण्यात आलंय। यानंतर बावनकुळे काय म्हणाले आहेत पाहूयात। उद्धव यांना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते। मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव किती लाचारी पत्करणार? उद्धवना हिंदुत्ववादी शिवसैनिक आणि स्वाभिमानी जनता कधीच माफ करणार नाही। तर या संदर्भात आशिष शेलार काय म्हणालेत पाहूयात। श्रीमान उद्धव ठाकरे यांना न्यायसभेत फारच केविलवाणा न्याय मिळाला। भाषणासाठी 5 मिनिटे ठरवून दिली का? भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का? सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना 2 खडे बोल मर्दासारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का? काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिलेली उबाठा गटाची मशाल श्रीमान उद्धव ठाकरे यांना न्यायसभेत फारच केविलवाणा न्याय मिळाला का, असा आशिष शेलार यांनी म्हटलेला आहे। भाषणासाठी 5 मिनिटे ठरवून दिली गेली का, असा सवाल आशिष शेलार यांनी केलाय। भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का? सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना 2 खडे बोल मर्दासारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का? काँग्रेसच्या हातात बाहुल्यांसारखी दिली उबाठा गटाची मशाल, असं आशिष शेलार यांनी सुनावलंय।